राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईत येण्यासाठी मराठी आलंच पाहिजे असं म्हणून एक प्रकारे एका वादालाच तोंड फोडलेलं आहे. भलेही त्यांनी नंतर विड्रॉ केलेलं असेल, भलेही देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी त्यावर असं नाही मराठीच ही आपली मातृभाषा वगैरे राज्याची भाषा वगैरे सांगितलेलं असेल, पण जे काही डॅमेज व्हायचं ते झालेलं आहे. भैयाजी जोशी यांनी असं म्हणून नेमकं काय साधलं काय? संघाला मागे सुद्धा अमित शहा एकदा बोलले होते की हिंदीत सर्वांची भाषा असावी. एक प्रकारे या भाषिक वादात कुठेतरी एकता आणायची, विविधता आणायची आणि एक प्रकारे कन्फ्युजन निर्माण करायचं प्रकार काय आहे? नेमकं भैयाजी जोशी सारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी आत्ताच मराठी आणि गुजराती वगैरे वाद का काढला? त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, भाजपला महाराष्ट्रापासून तोडायची आहे, भाजपला मराठी माणसांचं मुंबईतलं महत्त्व कमी करायचं आहे, की त्यांना वाद वाढवून औरंगजेब, संभाजी किंवा या विषयासारखे आणि त्याचबरोबर आता भाषिक वाद काढून जो महत्त्वाचा विषय आहे त्या विषयावरच्या चर्चा टाळायच्या आहेत? आपण आपली मतं द्या. धन्यवाद.